हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण हिरव्या मिरचीचं चविष्ट मस्त असं चटकदार असं पिठलं तयार करणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत पहा, अजिबात कुठे स्किप करू नका, म्हणजे कसं आपली ही रेसिपी आहे ती फसणार नाही. तर पहा, रेसिपीची सुरुवात आपण लसूण सोलण्यापासून करूयात. तर पहा, इथे मी लसूण सोलून घेतलंय सुरीच्या सहाय्याने. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झटकन मी हा लसूण सोलून घेतला. तुम्हाला सुद्धा लसूण सोलायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने लसूण झटकन सोलून घेऊ शकता. घरामध्ये अचानक पाहुणे आले, मग घाई गडबडीमध्ये काय करायचं, तर आपल्या घरामध्ये जर बेसन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बेसनची रेसिपी नक्की ट्राय करा. हिरव्या मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ. जेवढं आपल्याला तिखट आवडतं त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तरी सुद्धा ही रेसिपी खूप छान लागते. पिठलं बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. बघा, तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. आता श्रावण महिना चालू आहे, तर रोज व्हेजमध्ये स्वयंपाक काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. तर पहा, इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आपल्याला इथे 1 वाटी बेसनसाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथे खलबत्त्यामध्ये आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेऊ. ताज्या कोथिंबीरचा वापर केल्यामुळे आपली ही रेसिपी खूप छान अशी चविष्ट होते. खूप छान असा कोथिंबीरचा सुगंध राहतो आणि त्याचबरोबर खूप छान असा कलरसुद्धा येतो. तर पहा, इथे कोथिंबीर आपली बारीक चिरून झाली. आता आपण ती सर्व कोथिंबीर खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे आपण मस्त अशी हिरव्यागार आणि ताज्या कोथिंबीरचा वापर केले. त्यानंतर इथे 1 चम्मच जिरं घालून घेऊ. त्यानंतर चिमूटभर मीठ घालून घेऊ. आता आपण हा खलबत्ता थोडा साईडला ठेवू. त्यानंतर आपण इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. तर पहा, इथे मी अशा हिरव्या कलरच्या एकदम काळपट असलेल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे. तुम्ही जर इथे पोपटी मिरचीचा वापर केला तरी चालेल, म्हणजे त्या कमी तिखट असतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं कमी जास्त प्रमाण करू शकता. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हिरव्या मिरच्या प्रथम अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपल्या सर्व हिरव्या मिरच्या आहेत त्या उभ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण या हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून का घेतल्या, तर पहा, आपल्याला या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत. मग लवकर बारीक होण्यासाठी आपण त्या उभ्या चिरून त्यानंतर अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने बारीक चिरून घेणार आहोत. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व मिरच्या बारीक चिरून घेणार आहोत, म्हणजे कसं आपला वेळसुद्धा वाचेल आणि ही रेसिपीसुद्धा आपली पटकन होईल. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा, इथे साईडला जे वाटीमध्ये बेसनपीठ आहे ते मी पोहे खायचा जो चम्मच असतो त्या चम्मचने 7 ते 8 चम्मच मी बेसनपीठ घेतले, म्हणजे कसं ते 1 वाटी बेसनपीठ झालं. तुम्हाला असं वाटत असेल ना, 1 वाटी बेसनसाठी इथे आपण खूप साऱ्या हिरव्या मिरच्या वापरल्यात आणि त्याचबरोबर त्या बारीक चिरून घेतल्यात आणि आता आपण त्या ठेचून घेणार, म्हणजे आपली रेसिपी खूप तिखट होईल. म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता. तर पहा, आता सर्व हिरव्या मिरच्या आहेत त्या आपल्या बारीक चिरलेल्या त्या आपण खलबत्त्यामध्ये घालून घेऊ. आता आपण ठोकल्याच्या सहाय्याने छान असं हे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं व्यवस्थित असं बारीक करून घेऊ. आता हे सर्व साहित्य ठेचत असताना जरा सांभाळून ठेचायचं, नाहीतर मग हिरवी मिरचीचं बी वगैरे आपल्या डोळ्यात जाऊ शकते. तर पहा, इथे आपला मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाला आहे. 1 मिनिटातच मस्त असे हे बारीक करून झालेत. म्हणून पहा, इथे आपण हिरवी मिरची अशी उभी चिरून बारीक चिरून घेतली ना, तर पहा किती मस्त अशी लवकर ही पेस्ट तयार होते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यातलं 1 चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो साईडला काढून ठेवू शकता आणि मग तो थोडंसं तेलामध्ये फ्राय करून भाकरीसोबत खाऊ शकता. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण इथे गॅसवर कढई ठेवली. कढई व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग आपण जो ठेचा बारीक करून घेतला होता तो कढईमध्ये हलक्या हाताने घालून घ्यायचं. तर पहा, इथे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून जर आपण हा ठेचा
कढईमध्ये घातला तर मग अंगावर उडू शकतं, म्हणून तर थोडी गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग हा ठेचा कढईमध्ये घालून घ्यायचा. आता आपण गॅसची फ्लेम फास्ट करून आपण हा ठेचा आहे तो तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. जर तुम्हाला ही रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण बिलकुल न घालता नाहीतर मग पोपटी मिरचीचा वापर करून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. तर पाहू शकता तुम्ही इथे थोडं थोडं आपलं जे लसूण आहे त्याचा कलरसुद्धा चेंज होत चाललं आहे. आता आपण थोडंसं हे हलवून घेऊ. अर्ध्या मिनटातच मस्त असा आपला हा ठेचा तेलामध्ये फ्राय झाले. आता आपण स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं तेलामध्ये घालून घेऊ. तर पहा आपण इथे तेलामध्ये कढीपत्त्याची पानं घातली असती पण कढीपत्ता धुतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. अंगावर तेल उडण्याची शक्यता असते, म्हणून इथं आपण थोडासा ठेचा फ्राय झाल्यानंतर आपण कढीपत्त्याची पानंसुद्धा घातली आणि तीसुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. कढीपत्त्याचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं, म्हणजे कसं आपली जी रेसिपी आहे तिला छान सुगंध राहतो. तर पाहू शकता तुम्ही 1-2 मिनटातच स्लो गॅसवर आपला हा ठेचा मस्त असा कुरकुरीत असा तेलामध्ये फ्राय झाले. कढीपत्त्याची पानंसुद्धा मस्त अशी तेलामध्ये फ्राय झालेत. अशा प्रकारे फोडणी तुम्ही छान दिली तर आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो सुद्धा खूप छान टेस्टी आणि चविष्ट होतो. आता आपण इथे अर्धा चमच मीठ घालून घेऊ. मीठ घालताना थोडंसं बेतात घालायचं, कारण आपण ठेच्यामध्ये सुद्धा चिमूटभर मीठ घातलं होतं. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घालून हे सर्व मसाले स्लो गॅसवरच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 सेकंद आपण हे फ्राय करून घेऊ. तर पहा इथे आपली गॅसची फ्लेम स्लो आहे. फास्ट ठेवली तर आपली ही हळद आणि मीठ आहे ते करपून जातील. आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण 3 वाटी इथे पाणी घालून घेऊ. तर पहा आपण इथे गरम पाण्याचा वापर नाही केला. जे आपले नॉर्मल पाणी असतं तेच पाणी आपण 3 वाटी कढईमध्ये घालून घेतलं. आता आपण पाणी आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम फास्ट करून आपण जे पाणी ओतलेलं आहे त्याला उकळी आणून देऊ. तर पहा पाणी ओतत असताना गॅसची फ्लेम फास्ट करू नका, नाहीतर मग ठसका जाईल. म्हणून तर गॅसची फ्लेम स्लो करून आपण कढईमध्ये पाणी घालायचं. तर पाहू शकता तुम्ही इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं आपण पळीच्या सहाय्याने हे पाणी थोडंसं हलवून घेऊ. त्यानंतर परत आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग जे आपले वाटीमधलं जे बेसन होतं ते हलक्या हाताने थोडं असं कढईमध्ये घालून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सर्व हे बेसन आहे ते कढईमध्ये घालून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आता आपण पळीच्या सहाय्याने हे सर्व बेसन आहे ते व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हलवून घ्यायचं. तर पहा रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला मोठी वाटली असेल, पण पहा इथे छान अशी हिरव्या मिरचीची लसणाची पेस्ट करायची, फोडणी द्यायची आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. पाणीला उकळी आली की मग आपल्याला जेवढं बेसन पाहिजे तेवढं बेसन कढईमध्ये घालायचं. यावेळी गॅसची फ्लेम स्लो करून आपण हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तर पहा अशा प्रकारे सर्व हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलवून झाले. त्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम स्लो करूनच झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी हे बेसन शिजवून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक रेसिपीला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पहा आपलं हे बेसन व्यवस्थित असं हलवून झाले. आता जे पळीला थोडंसं बेसन लागलं होतं ते स्पूनच्या सहाय्याने काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी हे बेसन शिजवून घेऊ. जास्त वेळ नाही, 1 ते 2 मिनटं आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त असं बेसनला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि जे आपण बेसन टाकलं होतं ते सुद्धा छान असं शिजून निघाले. थोडंसं बेसन हलवून घेऊ आणि परत 1 मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे बेसन शिजवून घेऊ. आमच्याकडे या पद्धतीने जर बेसन केलं तर त्याला हटवी बेसन म्हणतात. तुमच्याकडे या पद्धतीने बेसन केल्यावर त्या रेसिपीला काय नाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर श्रावण महिना आहे तर रोज व्हेज कोणती भाजी करायची असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अशा प्रकारे बेसन नक्की ट्राय करा आणि कसं झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा अशा प्रकारे जर तुम्हाला मोठ्या जर
बेसन पिठाच्या जर गुठल्या दिसत असतील तर त्या थोड्याशा पळीच्या सहाय्याने थोडंसं फोडून घ्यायच्या। तर पहा आता परत आपण एक अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवून हे बेसन शिजवून घेऊ। अर्धा मिनटं झालेलं आहे, आता आपण झाकण काढून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही ते बेसनला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं हे हाटीव बेसनसुद्धा छान तयार झाले। 2 ते 3 मिनटातच आपलं हे बेसन तयार झाले। कोणतीही पूर्वतयारी न करता आपलं हे बेसन तयार झाले। ही जी बेसन करण्याची पद्धत आहे, या बेसनची चव आणि जे आपण दुसऱ्या पद्धतीने जे बेसन करतो म्हणजे पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून ते पातळ करून मग त्याची फोडणी देतो, त्याची टेस्ट पहा आणि याची टेस्ट पहा। 100% तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार। झाकण काढून झाल्यानंतर हे थोडंसं बेसन हलवून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून हे पीठला आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊ। रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे। फक्त तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण आहे म्हणजे मिरचीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आणि मग थोडंसं कोथिंबीरचं प्रमाण वाढवायचं, म्हणजे कसं या बेसनला पण खूप छान अशी चव येते। आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी। कोणतीही पूर्वतयारी न करता घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। हाटीव पद्धतीने हे केलेलं बेसन तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत नाहीतर मग तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा ट्राय करू शकता। पण मला तर ही रेसिपी भातासोबतच खूप छान टेस्टी लागते, म्हणून मी आज ही रेसिपी भातासोबत ट्राय करणार आहे। रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही या पद्धतीने बेसन तयार करून पहा आणि टेस्ट कशी झाली आहे ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पिठलं बनवण्याची दुसरी पद्धत, आपण पाण्यामध्ये जे बेसन पीठ असतं ते व्यवस्थित असं मिक्स करतो, त्याच्या गुठल्या फोडतो आणि मग ते फोडणीला देतो। त्याची चव बघा आणि हे जे आपण हाटीव पद्धतीने केलेलं जे बेसन आहे ते एकदम अप्रतिम लागतं। या रेसिपीमध्ये तुम्हाला बेसन पिठाच्या ज्या छोट्या छोट्या अशा गुठल्या दिसत आहेत त्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत, त्याची टेस्ट खूप छान आणि मस्त लागते। गरम गरमच बेसन आहे आणि भात पण गरम गरम आहेत, त्याच्यामुळे माझा हात थोडासा भाजतोय, पण गरम गरमच ही रेसिपी खायला खूप छान लागते। अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।